दलितांच्यावर अत्याचार झाला की लवकर आरोपी पकडला जात नाही. दलितांच्यावर अन्याय होत असतील तर बरोबर नाही, मुख्यमंत्री यांना भेटणार. तसंच शिर्डीला जाण्याचा निर्णय माझा चुकीचा. शिर्डीमध्ये मी हरलो आणि मोदीच्या बरोबर गेलो आणि मंत्री झालो. आरपीआय नेते रामदास आठवले. दलितांच्यावर अत्याचार झाला की लवकर आरोपी पकडला जात नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे, दलितांच्यावरही अन्याय झाला तर आरोपी लवकर पकडावे. पोलीस बरोबर काम करत नाही. सरकार असताना दलितांच्यावर अन्याय होत असतील तर बरोबर नाही, मुख्यमंत्री यांना भेटणार आहे. यात विशेष लक्ष द्यावे असे सांगणार असल्याचे आरपीआय नेते रामदास आठवले यांनी सांगितले. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. येणाऱ्या स्थानिक स्वराज निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये एकत्र निवडणूक लढवाव्या आणि आम्हालाही 3 ते 4 जागा द्याव्या. पंचायत समितीच्या निवडणुकीत 6 ते 7 जागा मिळाव्यात. आमच्या आंदोलनातून आलेला पक्ष आहे. आमचा पॉलिटिकल इमेज अजूनही म्हणावी तशी मिळाली नाही. आम्हाला जागा मिळाव्यात अशी मागणी आहे. शिर्डीला जाण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय माझा चुकीचा होता आणि शिर्डीमध्ये हरलो. मुळात मी चुकलो, मात्र मी हरलो आणि मोदीच्या बरोबर गेलो आणि मंत्री झालो. मी जिंकलो असतो तर मोदींच्याकडे गेलो नसतो. पाकव्याप्त काश्मीर आमच्या हवाली करावा. भारत आणि पाकिस्तान एकत्र आले पाहिजेत, पण राजकीय लोक येऊन देत नाहीत. पाकिस्तानने आतंकवादी हल्ले करू नयेत. भारत पाकिस्तान संबंध येणाऱ्या काळात सुधारावा असे माझे मत आहे. तर आज दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान सामना आहे. भारत नक्की जिंकेल. लव जिहाद कायद्यामध्ये मुलीला मुसलमान बनवू नये, मुस्लिम समाजाला कठोर विरोध करणे या भूमिकेला माझा विरोध आहे असे माझे मत आहे. असा कायदा होऊ नये. मुस्लिम आपलाच आहे. सबका साथ सबका विकास नरेंद्र मोदी यांचा नारा आहे. मुलीला मुस्लिम करण्याची भूमिका अयोग्य असल्याचंही रामदास आठवले यांनी सांगितलेलं आहे. आमचं निवेदन आहे, दलितांवर अत्याचार झाल्यानंतर आरोपी लवकर पकडले जात नाही आहे आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये मात्र सगळे आरोपी पकडण्यात आलेले, एक आरोपी पकडला नाही. पण SIT जे आहे ते SITमध्ये PSI किंवा असे जे मामूली अधिकारी आहेत अशा अधिकाऱ्यांकडे ती इन्क्वायरी दिलेली आहे. आता जो सोमनाथ सूर्यवंशी आपला परभणीचा आहे, संविधानाचा अपमान झाल्यानंतर जे दलित तरुण महिला सगळ्या रस्त्यावर आल्या, काय हिंसक घटना, थोड्याचा दगडफेक किंवा काय टायर जाळणे अशा काही घटना घडल्या आहे. पण पोलिसांना काय एवढा राग येण्याची आवश्यकता नव्हती. म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीला जे मारलं, उलट त्यांनी त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे होतं की संविधानाचा अपमान केल्यानंतर तुम्ही तीव्र आंदोलन केलेलं आहे. ठीक आहे, काय कायदेशीर केस असेल तुम्ही करा, पण त्याला मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे असे प्रकार देवेंद्रजींच्या काळामध्ये होणं आम्हाला योग्य वाटत नाही आहे. देवेंद्र फडणवीस हे सक्षम असणारे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे गृह खाते आहे आणि ज्या दलितांनी भरभरून मतं देऊन आपल्याला सत्तेवर आणलेलं आहे, त्या दलितांच्याबद्दल अशी परिस्थिती असणं योग्य वाटत नाही आम्हाला. चांगल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. आता सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये अजून पोलिसांना पकडलं जात नाही आहे. मग ते म्हणतात की मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी करतायत, SIT इन्क्वायरी करतायत, SIT किती इन्क्वायरी करणार. चांगला अधिकारी नेमला पाहिजे आणि ज्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे त्यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे, पण ते होत नाही ॲक्शन. विक्रम गायकवाडच्या केसमध्ये एकच आरोपी पकडलेला आहे. आता एक आरोपी 22 वार करू शकतो का? आणि हा एक बॉडी बिल्डर होता, रोज एक्झरसाईज करत होता. त्यामुळं त्याला 4 जरी लोक त्याला मारायला आले तरी तो त्यांना बाजूला करू शकतो अशी त्याची बॉडी होती. रोज एक्झरसाईज करायचा. तर म्हणून हे पोलीस काय बरोबर इन्क्वायरी करत नाहीत. कुठल्या दबावाखाली पोलीस आहेत काय मला माहीत नाही आहे. पण या बघ रे मध्ये बोलणं. तर हे त्यामुळं दलितांना थोडी असुरक्षितता वाटते. म्हणजे सरकार आपलं असूनही या सरकारला आपण एवढं भरभरून मतदान केलं, ते सरकार असतानाही जर दलितांची अशी अवस्था होत असेल तर ते योग्य नाही आहे. मला वाटतं की याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालता कामा नये. एवढा निर्गुणपणे खून केल्यानंतर त्यामध्ये 8-10 लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तिचे जे भाऊ आहे ते बाकीचे आहेत, त्यांनी या प्रकरणामध्ये त्यांनी मिटवावं म्हणून त्यांनी प्रयत्न केला होता आणि मुलीने त्याला धोक्याचा इशारा दिला होता की बाबा तुझ्यावर असा काहीतरी हल्ला होण्याची शक्यता आहे. आणि हा मित्र आहे म्हणून तो गेला आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आला. ठीक आहे, तर थोडं माननीय देवेंद्र फडणवीस यांना एक आमचं शिष्टमंडळ लोक भेटणार आहे आणि दलितांना न्याय मिळणार आहे की नाही
ज्या सरकारमध्ये आम्ही आहोत त्या सरकारमध्ये आमच्यावर अन्याय होत असेल तर ही गोष्ट बरोबर नाही आहे. त्यामुळे परभणीचं प्रकरण आणि हे प्रकरण जे बखुलच आहे त्यामध्ये विशेष लक्ष द्यावं असं एक आमचं म्हणणं आहे. आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहे ते अगोदर म्हणत होतो मी त्याप्रमाणे आम्हाला ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.